नमस्कार मंडळी. सकाळी सकाळी छान देवपूजा उरकून रोजची कामे उरकून आम्ही निघालो टाकेत तीर्थक्षेत्रला भेट देण्यासाठी. तर छान रमतगमत आणि निसर्गाचे हिरवे हिरवेगार गालीचे बघत आम्ही आमचा प्रवास सुरू केला. तर अशा वातावरणात प्रवास करण्यात काही वेगळीच मजा आहे, हो की नाही? तर आम्ही पोचलो टाकेत तीर्थक्षेत्र येथे. आम्हाला इथे येण्यापर्यंत तब्बल 3 तास लागले. तर रामायणातील जटायूची कथा या ठिकाणी घडली आहे. हे ठिकाण म्हणजे टाकेत तीर्थक्षेत्र. या ठिकाणी जटायूची एक सुंदर मूर्ती सुद्धा आहे आणि महादेवाचे सुंदर मंदिर पण आहे. असे म्हणतात की श्रीरामाने इथं बाण मारला आणि पाण्याचे झरे निघाले. त्या पाण्याला सर्वतीर्थ असे म्हटले जाते. आणि तुम्ही बघू शकतात किती सुंदर महादेवाचे मंदिर आहे आणि किती सुंदर इथलं वातावरण आहे ते. आम्ही खूप वेळ इथे थांबलो. इथल्या वातावरणाने मन अगदी प्रसन्न होऊन गेले. इथे एक गुप्त शिवलिंग सुद्धा आहे, 2 ते 2.5 फूट खोल जमिनीमध्ये. या शिवलिंगाला स्पर्श करणे सहजासहजी सोपे नाही. तिथल्या पुजाऱ्याकडून आम्हाला असे माहीत झाले की हे शिवलिंग बाहेर काढून याला सर्व तीर्थने स्नान घालून परत त्या ठिकाणी स्थापन केल्यास तुमची मनोकामना पूर्ण होते. पण हे कितपत खरे आहे हे नाही माहीत. पण महादेवावरची श्रद्धा म्हणून आम्ही हे करून बघितले. त्यात आम्हाला खूप आनंद वाटला, समाधान वाटले. तुम्हाला हे ठिकाण माहिती आहे का? नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की या ठिकाणाला व्हिजिट द्या. असे म्हणतात या सर्व तीर्थ कुंडामध्ये स्नान केल्याने सर्व त्वचेचे रोग नाहीसे होतात. निसर्गाच्या सानिध्यात बसलेले टाकेत हे तीर्थक्षेत्र तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.